Yes, very good morning to my dear student friends. Myself, Professor S.S. Patil, Ambitious Academy for Science सांगली. आपल्या सर्वांचं स्वागत आहे या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये, जिथं आपण आपल्याला माहिती आहे की आपण सुरुवातीला आपली फाउंडेशन बॅच जी आहे ती कंप्लीट केली आहे, ज्याच्यामध्ये बेसिक सगळे पार्ट कव्हर झालेले आहेत. आणि आजपासून आपण रेग्युलर सिलेबस स्टार्ट करतो आहे, ज्याच्यामध्ये केमिस्ट्रीचा पहिला लेक्चर आपल्याला बघायचा आहे. आणि त्या लेक्चरचं त्या टॉपिकचं नाव असणार आहे सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री, युनिट नंबर 1 इन युअर केमिस्ट्री सब्जेक्ट. राईट. तर अगदी सुरुवातीला आपण बघूया की हे एक्झॅक्ट केमिस्ट्री काय आहे. बरोबर. तर जोपर्यंत केमिस्ट्री काय आहे हे आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपण पुढे नाही जाऊ शकत. तर आपण अगदी केमिस्ट्रीच्या बेसिकपासून मग पुढे जाऊया, केमिस्ट्री आधी काय आहे तो शिकूया आणि मग एक एक पॉईंट्स आपण याच्यानंतर मधले सगळे कव्हर करत जाऊया. आपल्याला मी सांगितलं होतं की आपली फाउंडेशन बॅचची नोटबुक ही वेगळी असेल आणि आपला सिलेबस चालू झाला आहे, तर त्या सिलेबसला आपल्याला एक नोटबुक वेगळी घालायची आहे. त्या नोटबुक बरोबर आपण आपल्याजवळ कलर पेन्स ठेवा. ब्ल्यू असेल, ग्रीन असेल, ब्लॅक असेल, रेड असेल, असे कलर पेन्स वापरा मित्रांनो, म्हणजे तुम्हाला सगळे नोट्स व्यवस्थित लिहून घेता येतील आणि अगदी लास्टला एक्झामच्या वेळेस फक्त ते एकदा बघितलं की तुम्हाला पटकन कळेल काय तो. ठीक आहे. तर चला, हा केमिस्ट्री काय आहे. बरोबर. या केमिस्ट्रीमध्ये नक्की होत आहे काय. तर बघा, अगदी सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत बऱ्याचशा गोष्टी केमिस्ट्रीशी निगडीत आहेत. म्हणजे काय. बघा, आपण सकाळी उठल्यानंतर टूथपेस्ट लावला टूथब्रश करण्यासाठी, त्या टूथपेस्टमध्ये सुद्धा केमिस्ट्री आहे. टूथपेस्ट जर बनवायचं असेल तर मला केमिकल रिॲक्शन्स व्हायला पाहिजेत आणि केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर ती पेस्ट बनते जे आपण टूथब्रशसाठी वापरतो. तसंच शॅम्पू असेल जो आपण हेअर वॉश करण्यासाठी वापरतो आहे, त्याच्यामध्ये सुद्धा केमिकल रिॲक्शन्स झाल्यानंतर केमिस्ट्री होते आणि मगच तो आपण शॅम्पू आपला हेअर वॉश करण्यासाठी वापरू शकतो. त्याच पद्धतीनं सोप असेल जो आपण शरीराला लावतो किंवा कपडे धुण्यासाठी वापरतो, त्या सोपमध्ये सुद्धा केमिस्ट्री दडलेली आहे मित्रांनो. ह्या सगळ्या गोष्टींबरोबर जे काही आपण समजा ब्रेकफास्ट करत असेल, लंच करत असेल, तर याच्यामध्ये सुद्धा केमिस्ट्री आहे. कारण जे आपण खातो आहे त्याचं डायजेशन होतं आहे आणि पोटांमध्ये आपल्याला केमिकल रिॲक्शन्स घडतात आणि ह्या केमिकल रिॲक्शन्स घडतात म्हणजेच याच्यामध्ये सुद्धा केमिस्ट्री लपलेलं आहे. मग एक समजा अजून मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं. आता मी समोर तुम्हाला जर ब्लॅकबोर्डवरती शिकवत असेल, आता इथं व्हाईट बोर्ड आहे पण समजा ब्लॅकबोर्ड आहे आणि माझ्या हातामध्ये चॉक आहे, तर तो जो हातामध्ये माझा चॉक असणार आहे, हे चॉक कुठल्या मटेरियलने बनलेलं आहे विचार करा. ह्या चॉकमध्ये नक्की काय आहे. तर ह्या चॉकमध्ये असतो कॅल्शियम कार्बोनेट. यस. जर मी हा एक्झाम्पल घेतला, समजा मी घेतला चॉक, तर ह्या चॉकमध्ये मित्रांनो काय आहे म्हटलं मी तुम्हाला, या चॉकमध्ये असणार आहे कॅल्शियम कार्बोनेट. ठीक आहे. या चॉकमध्ये असेल कॅल्शियम कार्बोनेट. आता कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे काय हो, तर कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे CaCO3. कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे CaCO3 आणि हे CaCO3 तुम्हाला केमिकल रिॲक्शन झाल्यानंतरच फॉर्म होतो. आणि केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर CaCO3 फॉर्म होत असेल म्हणजे याच्यामध्ये सुद्धा केमिस्ट्री दडलेली आहे. त्याच पद्धतीनं समजा मला काही गोष्टी आजूबाजूला बघायच्या आहेत. समजा आपण काही प्लास्टिकचे मटेरियल घेतले. प्लास्टिकचे मटेरियल म्हणजे काय हो, की चला स्विच बोर्ड घेतला, आपण स्विच ऑन ऑफ केला, लाईट ऑन झाला, लाईट ऑफ झाला. त्यासाठी जेव्हा आपण स्विच वापरतो याच्यामध्ये प्लास्टिक मटेरियल असतात. प्लास्टिकच्या चेअर्स घ्या, प्लास्टिकचे टेबल घ्या, प्लास्टिकची कोणतीही वस्तू घ्या. तर हा प्लास्टिक कशामुळे फॉर्म झाला, तर हा प्लास्टिक फॉर्म झालेला आहे पॉलिमरमुळं. पॉलिमर, ह्या सगळ्या प्लास्टिकमध्ये पॉलिमर असतो. आणि मग हा पॉलिमर कसा बनतो, हा पॉलिमर पण बनतो केमिकल रिॲक्शन झाल्यानंतरच. अगदी आपल्या अंगावरचे कपडे आपण बघितला तर ह्या कपड्यांचे बरेचसे टाईप्स मिळतात. आपल्याला कॉटनचे कपडे भेटतात, रिवॉनचे कपडे भेटतात. बरोबर. तर हे रिवॉन वगैरे जे मटेरियल आहे, या रिवॉनमध्ये सुद्धा पॉलिमर असतो. येस, रिवॉनमध्ये सुद्धा पॉलिमर असतो. आणि हा पॉलिमर केमिकल रिॲक्शन झाल्यानंतरच फॉर्म होतोय.
बरोबर. म्हणजे काय, आपण प्लास्टिकच्या वस्तू बघितल्या तर त्यासाठी पॉलिमर लागणार. पॉलिमर कसं फॉर्म होणार, केमिकल रिॲक्शनमुळं. केमिकल रिॲक्शन आहे म्हणजे केमिस्ट्री आहे. चॉकमध्ये कॅल्शियम कार्बोनेट आहे, कॅल्शियम कार्बोनेट बनवायचं म्हणजे मला केमिकल रिॲक्शन लागणार म्हणजे परत केमिस्ट्री आहे. मी तुम्हाला सांगितलं आपण जे काही खातोय बरोबर, तर त्याचं सुद्धा डायजेशन होतं आपल्या शरीरामध्ये. आता डायजेशन होतं म्हणजेच केमिकल रिॲक्शन होतं. बघा मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो. आपण सकाळी ब्रेकफास्ट केला तर आपल्याला परत दुपारी भूक लागते. दुपारी लंच केला तर परत रात्री भूक लागते, आपण परत डिनर करतो. म्हणजे एका ठराविक वेळेनंतर आपल्याला परत 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 भूक लागते. हे असं का होतं, कारण आपण जे काही खातोय त्याचं डायजेशन व्हायला लागलं आहे, त्याचं शरीरामध्ये डायजेशन होत आहे. म्हणजेच जर समजा हे डायजेशन व्हायचं थांबलं तर काय होणार, बरोबर. जर पोटामध्ये डायजेशन झालंच नाही, थांबलं तर काय होणार, आपण म्हणतो मला अपचन होईल, मग पोटात गॅस होईल, बरोबर, ह्या सगळ्या गोष्टी होतील. पण मित्रांनो याच्यापेक्षा इंटरेस्टिंग किस्सा, जर डायजेशन व्हायचं थांबलं तर आपल्याला पुढची भूक जी लागणार आहे ती 6 महिन्यानंतर लागणार आहे, लक्षात ठेवा. येस, जर डायजेशन व्हायचं थांबलं किंवा केमिकल रिॲक्शन्स आपल्या पोटामध्ये होतं आहे म्हणजेच डायजेशन होतं आहे. केमिकल रिॲक्शन झाल्यानंतरच डायजेशन होतं आहे आणि हे डायजेशन जर व्हायचं थांबलं तर आपल्याला पुढची भूक कधी लागणार आहे, 6 महिन्याच्या नंतर. म्हणून केमिस्ट्रीचा मोठा रोल आहे, खूप मोठा रोल आहे, जो आपल्या डेली लाईफमध्ये सुद्धा प्ले होतोय. तर ह्या सगळ्यांमध्ये केमिस्ट्री आहे. मग हीच केमिस्ट्री मी तुम्हाला थोडंसं युनिवर्समध्ये जाऊन शिकवतो. पूर्ण मोठा युनिवर्स आहे, आपल्याला माहिती आहे मोठा युनिवर्स आहे. अगदी आपला पृथ्वी आणि पृथ्वीच्या बाहेर पण जावा आणि थोडंसं ऑब्झर्वेशन ठेवा की बघा आपल्याला काय काय दिसतो. ठीक आहे, आपण पृथ्वीवरती बघितला तर आपल्याला काय काय गोष्टी दिसतील रे, तर आपल्याला बिल्डिंग्स दिसतील, ब्रिज दिसतील, रिव्हर दिसतील, बऱ्याचशा गोष्टी दिसतील ना. पण मी तुम्हाला म्हटलं की पृथ्वीवरती फक्त 2च गोष्टी आहेत. हां, फक्त 2च आहेत, बाकी काही नाही आहे. मग ह्या 2 गोष्टी काय आहेत, तर ह्या ज्या 2 गोष्टी आहेत त्या आहेत, एक ज्याला आपण म्हणतो मॅटर आणि दुसरा जी आहे ती म्हणजे एनर्जी. पृथ्वीवरती या फक्त 2च गोष्टी आहेत, एक मॅटर आहे आणि दुसरा एनर्जी आहे. आता मॅटर आणि एनर्जी ह्या 2च गोष्टी आहेत तर त्या कशा, बरोबर. सर आम्हाला तर खूप साऱ्या गोष्टी दिसत आहेत. बघा, काही बघा, समजा तुम्हाला आता ज्या रूममध्ये तुम्ही बसलाय, समजा त्या रूममध्ये तुम्ही टेबल बघितला तर टेबल काय झाला, मॅटर झाला. चेअर बघितला, चेअर काय झाला, मॅटर झाला. टाईल्स बघितला, फरच्या बघितला खालच्या, मॅटर झाला. बिल्डिंग्स बघितला तो पण मॅटर झाला, बरोबर. तर ज्या गोष्टी आपल्याला समोर सगळ्या दिसत आहेत आणि त्या वस्तूंना त्याचं स्वतःचं वजन आहे, त्याला मास आहे. म्हणजे आता माझ्या हातामध्ये मार्कर आहेत तर हा मार्कर पण मॅटर आहे, कारण याला वजन आहे काहीतरी, बरोबर. आणि हा मार्कर काय होतोय, थोडा स्पेस ऑक्युपाय करतोय, ज्याला जागा लागते, बरोबर. तर अशी जी वस्तू जागा व्यापते आणि ज्याला स्वतःचं वजन आहे त्याला आपण म्हणतो मॅटर. आणि बरोबर त्याच्या उलट अशी जी वस्तू ज्याला जागा लागणार नाही आहे आणि ज्याचं स्वतःचं वजन असं पण नाही आहे, बरोबर, ज्याला मास नाही, ज्याला वेट नाही, ज्याला जागा लागणार नाही ती व्यापण्यासाठी, ती म्हणजे एनर्जी. मग मॅटर तरी तुम्ही मला सांगितलं की काय, की बाबा काही घ्या तुम्ही, काही फोटो फ्रेम घ्या, बरोबर, फ्रीज घ्या, टेलिव्हिजन घ्या, फोन घ्या, मोबाईल घ्या, मार्कर घ्या, टेबल घ्या, चेअर घ्या, टाईल्स घ्या, बिल्डिंग्स घ्या, ब्रिज घ्या, काही घ्या, त्याला जागा लागते आणि त्याला वजन आहे, त्याचं स्वतःचं वेट आहे, म्हणून तो मॅटर. मग अशी कुठली वस्तू आहे ज्याला जागा पण लागत नाही आणि ज्याला वेट पण नाही असं, बरोबर, तर ती असणार आहे लाईट. लाईट बघा,
मी लाईट लावली, घरातली ट्यूब लावली, तर त्या ट्यूबसाठी वेगळी जागा कुठली लागली का परत तुम्हाला? नाही. ट्यूबचा मटेरियल वेगळा आणि ट्यूबमधून येणारा प्रकाश वेगळा, बरोबर. तर तो जो लाईट आहे त्या लाईटला जागा लागली का? नाही लागली. त्या प्रकाशाला जागा नाही लागत, बरोबर. दुसरं, त्याबरोबरच मी तुम्हाला सांगतोय, त्याच लाईटला वजन आहे का हो? त्या लाईटला वेट आहे का? नाही. त्या लाईटला वेट पण नाही. त्याचबरोबर मी आता बोलतोय, मी तुमच्याशी बोलतोय, तर माझा जो साऊंड तुमच्या कानावरती पडतोय, ह्या साऊंडला जागा लागते का? बघा, साऊंडला जागा लागते का? नाही लागत साऊंडला जागा. त्या साऊंडला वजन आहे का? मी बोलताना तुम्हाला त्याचं वजन जाणवालंय का, की बाबा हा चला 10 किलोच्या वजनाने बोलायलाय हा? नाही. 50 किलोच्या वजनाने बोलायलाय हा? लागतो का? नाही. म्हणजे साऊंडला वेट नाही, साऊंडला मास नाही, साऊंडला स्पेस लागत नाही ऑक्युपाय करायला, बरोबर. आणि म्हणून साऊंड असेल किंवा लाईट असेल हे एनर्जीच्या फॉर्ममध्ये असतील, आणि अशा सगळ्या गोष्टी ज्याला वेट आहे आणि जी जागा व्यापते तो म्हणजे मॅटर. तर ह्या दोनच गोष्टी आपल्याला या पृथ्वीवरती दिसतील, एक म्हणजे मॅटर आणि दुसरा म्हणजे एनर्जी. आता हा मॅटर आणि एनर्जी घेऊनच आपल्याला केमिस्ट्रीची डेफिनेशन करायची आहे, ठीक आहे. तर केमिस्ट्रीची डेफिनेशन काय आहे बघा, आपण लिहून घेऊया. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ केमिस्ट्री. मी तुम्हाला आता केमिस्ट्री म्हणजे काय थोडक्यात सगळं सांगितलंय. आता केमिस्ट्रीचा आपण एक सायन्सच्या दृष्टिकोनातनं डेफिनेशन बघूया काय होणार आहे, ठीक आहे. तर बघा केमिस्ट्री काय आहे. केमिस्ट्री, तर आपण इथं लिहूया केमिस्ट्री. केमिस्ट्री. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ केमिस्ट्री. सगळ्यात पहिला मित्रांनो, केमिस्ट्री ही जी ब्रांच आहे ही एक सायन्सची ब्रांच आहे, ठीक आहे. ही काय? ही एक सायन्सची ब्रांच आहे. आता आपण 10वी नंतर सायन्सला ॲडमिशन घेतलाय, तर ह्या सायन्समध्ये तुम्हाला बघा फिजिक्स दिसतो, फिजिक्स, बरोबर. याच्यामध्ये तुम्हाला केमिस्ट्री दिसतो, याच्यामध्ये तुम्हाला बायोलॉजी दिसतो, बरोबर आहे ना. याच्यामध्ये तुम्हाला मॅथ्स सब्जेक्ट दिसतो, मॅथ्स, बरोबर. त्यानंतर काही ठिकाणी तुम्हाला फूड टेक्नॉलॉजी म्हणून पण विषय असतो, फूड. तर अशा बऱ्याचशा सब ब्रांचेस आहेत, बरोबर. म्हणजे केमिस्ट्री हे जे आहे हे केमिस्ट्री सायन्समधलाच एक भाग आहे, बरोबर. जसं फिजिक्स हा सायन्समधला भाग आहे, बायोलॉजी सायन्समधला भाग आहे, मॅथ्स सायन्समधला भाग आहे, तसाच हा जो तुमचा केमिस्ट्री आहे हा केमिस्ट्रीसुद्धा सायन्सचाच एक ब्रांच आहे. आणि म्हणून आपण डेफिनेशन असं देऊया केमिस्ट्रीचा, काय? इट इज ए ब्रांच ऑफ सायन्स. बघा काय लिहितोय मी, इट इज ए ब्रांच ऑफ सायन्स. सायन्सची ब्रांच झाली, इट इज ए ब्रांच ऑफ सायन्स which deals with म्हणजे याच्यामध्ये मला आता काही स्टडी करायचं आहे, बरोबर. हा केमिस्ट्रीमध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे. विच डील्स विथ काय असणार आहे? विच डील्स विथ कंपोजिशन, स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आता हे लक्षात ठेवा, मी तुम्हाला काय सांगतोय. इट इज ए ब्रांच ऑफ सायन्स, ठीक आहे. ही एक सायन्सची ब्रांच झाली, ठीक आहे. चला, एक सायन्सची ब्रांच आहे, इथं लक्षात आलं आपल्याला, ही एक सायन्सची ब्रांच आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला जो स्टडी करायचा आहे, ज्याच्याशी आपल्याला डील करायचं आहे, ते असणार आहे कंपोजिशन, स्ट्रक्चर आणि प्रॉपर्टीज. कशाचा? तर या मॅटरचा, ठीक आहे. कशाचा? तर ह्या मॅटरचा. म्हणजे मॅटर म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं होतं, मॅटर म्हणजे असा कुठलीही वस्तू जी जागा व्यापते आणि ज्याला स्वतःचं वजन आहे. तर अशा वस्तूचं जर आपल्याला कंपोजिशन बघायला मी सांगितलं. आता कंपोजिशन म्हणजे काय हो, बरोबर. तर मी तुम्हाला सांगितलं काय की चॉक घेतला तर चॉकमध्ये CaCO3 आहे, प्लास्टिक्समध्ये पॉलिमर आहे. तसंच आपली पूर्ण ह्युमन बॉडी घ्या, आपली पूर्ण ह्युमन बॉडीसुद्धा प्रोटीननी बनले आणि प्रोटीन केमिकल रिॲक्शनमुळे होतो. तर हे प्रोटीन्स म्हणजे ते सगळे कंपोजिशन्स आपल्याला बघायचे आहेत. चॉकमध्ये काय कंपोजिशन आहे, प्रोटीनमध्ये काय कंपोजिशन्स येतात,
बरोबर. त्याच्यानंतर पॉलिमरमध्ये काय कंपोजिशन्स आहेत हे सगळं आपल्याला बघायचं आहे. ते कशाने बनलेलं आहे, कशाने फॉर्म झालेलं आहे, कंपोजिशन. त्याचं स्ट्रक्चर कसं आहे बघायचं आहे. म्हणजे समजा मी कुठलीही वस्तू जर घेतली तर एखादा चॉक माझ्या हातात असेल तर त्या चॉकला कलर कसा आहे, त्या चॉकला टेस्ट कसा आहे, मी त्याला टेस्ट घेऊन बघितलं, टेस्ट कसा आहे, त्याचा स्मेल वास कसा आहे, ह्या सगळ्या प्रॉपर्टीज पण मी त्याच्या चेक केल्या. येतं लक्षात. तर ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला त्याची कलेक्ट करायची आहे. म्हणजेच त्याला आपण म्हणतो की त्याचं कॉम्पोजिशन चेक करा, त्याचं स्ट्रक्चर चेक करा, त्याची प्रॉपर्टी चेक करा. कशाचे? मॅटरचे. आणि हे चेक करणं म्हणजेच केमिस्ट्री असणार आहे मित्रांनो. बरोबर. आणि मग याची सिंपल डेफिनेशन अशी दिसते आपल्याला काय की इट इज ए ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ, इट इज ए ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ कंपोजिशन, स्ट्रक्चर and properties of matter. Understood? So take down that particular definition first. Chemistry, it is a branch of science which deals with composition, structure and properties of matter. बरोबर. हा झाला. त्यानंतर याच्या खाली अजून एक पॉइंट आपण लिहून घेऊया. एनिथिंग प्रेझेंट इन युनिवर्स. मी तुम्हाला सांगितलं ना, युनिवर्समध्ये जे काही आहे ते फक्त दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड होतो. एक म्हणजे मॅटर आणि दुसरा म्हणजे एनर्जी. तर मग आपण ते पण लिहून घेऊया इथं. एनिथिंग प्रेझेंट इन युनिवर्स, खाली त्याच्या लिहून घेऊया. एनिथिंग प्रेझेंट इन युनिवर्स, इन युनिवर्स इज divided into two categories, is divided into two categories. जे काही पृथ्वीवरती आपल्याला दिसतं हे फक्त दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड होणार आहे. त्यातला पहिला जो आहे फर्स्ट ज्याला आपण म्हणूया मॅटर, अँड सेकंड ज्याला मी म्हणतो काय, एनर्जी. मॅटर अँड एनर्जी. ठीक आहे. तर जे वस्तू आपल्याला दिसत आहेत ज्याला वजन आहे आणि जे स्पेस ऑक्युपाय करतो तो म्हणजे मॅटर, आणि ज्याला स्पेस ऑक्युपाय करायला नाही लागत आणि ज्याला वजन नाही आहे तो म्हणजे एनर्जी असणार आहे. ठीक आहे. तर मॅटर आणि एनर्जी हे झालं. आता पुढे जातो. मॅटरबद्दल आपण अगदी थोड्याशा दोन वळीमध्ये त्याचं डेफिनेशन लिहून घेऊया. त्यानंतर एनर्जीची दोन वळीमध्ये डेफिनेशन लिहून घेऊया आणि परत नंतर डिटेलमध्ये ते बघूया. ओके. ठीक आहे. तर मग आता मॅटर काय बघा. चला याच्यानंतर आपण लिहूया मॅटर. मॅटरची डेफिनेशन हे झालं. आता याच्याच खाली आपण घेऊया नेक्स्ट इज व्हॉट, मॅटर. मॅटर. तर मॅटर काय आहे. मॅटर बघा, एनिथिंग दॅट ऑक्युपाईज स्पेस अँड हॅज ए मास. बरोबर ना, त्याला आपण मॅटर म्हणणार. तर एनिथिंग दॅट ऑक्युपाईज स्पेस अँड it has a mass is called as matter. काही घ्या, कुठली वस्तू घ्या. बरोबर. मार्कर, स्पेस घेतली, याला स्पेस लागेल ना. बघा याला एवढा स्पेस लागणार आहे, कुठेही ठेवा एवढा स्पेस लागेल. डब्यात ठेवा, याला स्पेस लागेल. मी खूप सारे मार्कर डब्यात भरलो, डबा भरला पूर्ण, स्पेस काही रिकामी राहिली नाही म्हणजे याने स्पेस घेतला. बरोबर. आणि शिवाय याला वजन आहे, याचं वजन करा, काहीतरी ग्रॅममध्ये तुम्हाला याचं वजन भेटेल, म्हणून हा मॅटर झाला. तसंच एनर्जीचं सुद्धा डेफिनेशन. एनर्जी काय असणार आहे. एनर्जी. ठीक आहे. एनर्जी काय असेल आपल्याला एक रूल माहिती आहे काय, की एनर्जी आपण तयार पण नाही करू शकत आणि डिस्ट्रॉय पण नाही करू शकत. एनर्जी आपण तयार नाही करू शकत आणि डिस्ट्रॉय पण नाही करू शकत, कारण एनर्जी हे ऑलरेडी अवेलेबल आहे, वेगळ्या वेगळ्या फॉर्म्समध्ये अवेलेबल आहे. तुम्ही फक्त एनर्जीचं कन्वर्जन करू शकता एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये. तुम्ही एनर्जी तयार नाही करत. आता कुणी म्हणेल की सर आपण इलेक्ट्रिसिटी बनवतो,
बरोबर. आपण वीज तयार करतो. आपण वीज मित्रांनो तयार नाही करत, आपण फक्त त्या एनर्जीचं कन्व्हर्जन करतो. म्हणजे वीज तयार करण्यासाठी पण तुम्ही मोठ्या मोठ्या पवनचक्क्या फिरवताय, बरोबर. आणि ते पवनचक्क्या फिरवल्यामुळे वीज तयार झाली. म्हणजे जी पवनचक्की फिरते ती एनर्जीच आहे, ती एनर्जी तुम्ही वापरलाय आणि त्याच्यातून वीज बनवलाय. म्हणजे ते फक्त एका एनर्जीचं दुसऱ्या एनर्जीमध्ये कन्व्हर्जन तुम्ही केलंय. तुम्ही ती स्वतःहून बनवलेला नाही आहे. येतं लक्षात. अगदी समजा आपल्याला गणेश मूर्ती बनवायची आहे, बरोबर. गणपतीची मूर्ती बनवायची आहे. तर गणपतीची मूर्ती जरी तुम्ही बनवला असेल तर ती मूर्ती बनवण्यासाठी जी रॉ मटेरियल असतं ते रॉ मटेरियल तुम्ही तयार केला का? नाही. तुम्ही रॉ मटेरियल घेऊन त्याला बनवला, तुम्ही त्याला फक्त आकार दिला, तुम्ही नाही बनवला ते. तुम्ही फक्त त्याला आकार दिला, म्हणजे त्याला तुम्ही चेंजेस केला त्याच्यामध्ये. येतं लक्षात. म्हणून एनर्जी आपण क्रिएट नाही करू शकत किंवा आपण ते डिस्ट्रॉय नाही करू शकत. आपण ते फक्त एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये चेंज करतो. तर ते पण आपण लिहून घेऊया इथं. एनर्जी काय बघा. एनर्जी नेदर बी क्रिएटेड and nor be destroyed. It can only transformed. It can only transformed from one form to another form. म्हणजे काय? एनर्जी मी क्रिएट नाही करू शकत. नेदर बी क्रिएटेड, मी स्वतः नाही क्रिएट करू शकत किंवा त्याला मी डिस्ट्रॉय पण नाही करू शकत. नॉर टू बी डिस्ट्रॉयड. मग मी काय करू शकतो? मी फक्त त्याला ट्रान्सफॉर्म करू शकतो एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये. आलं लक्षात. तर हे झाला मॅटर आणि एनर्जीचा डेफिनेशन. लक्षात घ्या मित्रांनो, कुठलाही मॅटर असू द्या किंवा एनर्जी असू द्या, आपण त्याला जन्म दिलेला नाही आहे. म्हणजे आपण त्याला बनवलेलं नाही आहे, ते ऑलरेडी अवेलेबल आहे. आता तुम्ही म्हणणार बघा मार्कर, हे मार्कर तरी आपण बनवलं असं म्हणतो. मार्कर आपण बनवलो नाही मित्रांनो. आपण ह्याला फक्त दुसऱ्या फॉर्ममध्ये आणला, वेगळ्या फॉर्ममध्ये आणला. आधी याचं काहीतरी रॉ मटेरियल होतं, अवेलेबल होतं. अर्थवरती रॉ मटेरियल अवेलेबल होतं. आपण त्याला फक्त शेप्स देऊन त्याला पाहिजे त्या फॉर्ममध्ये आणलो. शिवाय या मार्करला मी डिस्ट्रॉय पण नाही करू शकत म्हटलं. डिस्ट्रॉय म्हणजे तुम्ही काय म्हणणार, सर मी मोडलं की याला किंवा मी जाळलो त्याला. तर बघा अगदी जाळल्यानंतर सुद्धा याची राख राहते आहे तशी, ती काय करणार, ती डिस्ट्रॉय होणार नाही. जसं की आपण म्हणतो की प्लास्टिक आपण पृथ्वीवरचं संपवू नाही शकत, आपण डिस्ट्रॉय नाही करू शकत. तसंच आहे की मॅटर असू दे किंवा एनर्जी असू दे, हे आपण डिस्ट्रॉय नाही करू शकत. बरोबर. ते कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये राहणार आहेत. येथे लक्षात. मग आता अजून एक असा प्रश्न, मग आपण मॅटरला एनर्जीमध्ये कन्वर्ट करू शकतो का हो, किंवा एनर्जीला आपण मॅटरमध्ये कन्वर्ट करू शकतो का? बरोबर. तर इथं मॅटर आहे आणि खाली एनर्जी पण आहे. मग ह्या मॅटरचं मी एनर्जीमध्ये कन्वर्जन किंवा एनर्जीचं मॅटरमध्ये कन्वर्जन करू शकतो का? तर नक्कीच करू शकतो. बरोबर. त्यामुळं मी पुढचा सेंटेन्स इथे लिहू शकतो असा. बघा याच्या खाली आपल्याला लिहायचा आहे पुढचा सेंटेन्स. मॅटर अँड एनर्जी both are interconvertible. स्पेलिंग व्यवस्थित लिहा मित्रांनो. मॅटर अँड एनर्जी बोथ आर इंटरकन्व्हर्टिबल. म्हणजे मॅटरचा मी एनर्जीमध्ये कन्वर्ट करू शकतो किंवा एनर्जीचा मी मॅटरमध्ये कन्व्हर्जन करू शकतो. आता कसं करू शकतो तर बघा, त्यासाठी एक इक्वेशन तुम्ही बघितलं आहे, E = mc².
हा एक इक्वेशन आपल्याला झालेला आहे 9th 10th स्टँडर्डला. E इज इक्वल टू काय mc². हे इक्वेशन आपल्याला दिलंय कोण, तर हे इक्वेशन आपल्याला एका सायंटिस्टनं दिलंय, एका सायंटिस्टनं, ज्याचं नाव होतं आईन्स्टाईन. बरोबर. तर अल्बर्ट आईन्स्टाईन हा नाव सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, जो फेमस सायंटिस्ट आहे. तर या आईन्स्टाईनने आपल्याला एक इक्वेशन सांगितला होता E इज इक्वल टू mc². ह्या इक्वेशनने आपण सांगू शकतो की काय मॅटरचा एनर्जीमध्ये किंवा एनर्जीचा मॅटरमध्ये कन्व्हर्जन हा होणार आहे. मग हे इक्वेशन काय सांगतो रे, तर बघा इथं E जो आहे हा E आहे. E म्हणजे एनर्जी. E काय झाला, एनर्जी झाला. हा M जो आहे इथं, हा M म्हणजे असणार आहे तुमचा मास. M म्हणजे असणार आहे मास. आणि C जो आहे ना इथं, हा C काय आहे, तर हा C आहे तुमचा स्पीड ऑफ लाईट. स्पीड ऑफ लाईट. आता बघा रे, मास म्हणजे काय, ज्याला मास आहे त्याला आपण काय म्हणतो, मॅटर. आणि ज्याला मास नाही त्याला आपण काय म्हणतो, एनर्जी. मग इथं एनर्जी आहे, इथं मॅटर आहे. म्हणजे एनर्जीचं मॅटरमध्ये कन्व्हर्जन होऊ शकतं आणि मॅटरचंच एनर्जीमध्ये कन्व्हर्जन पण होऊ शकतं. आता कसं बघा, एनर्जीचा युनिट असतो मित्रांनो जूल. एनर्जीचा युनिट असतो जूल. मासचा युनिट असतो kg, किलोग्रॅम. आणि स्पीड ऑफ लाईट याचं युनिट असतं मीटर पर सेकंड. हे लक्षात ठेवा, लिहून ठेवा. बरोबर. एनर्जीचं युनिट असणार आहे जूल, मासचं युनिट असणार आहे kg आणि स्पीड ऑफ लाईट c जे आहे त्याचं युनिट असणार आहे मीटर पर सेकंड. आता स्पीड ऑफ लाईट किती असतो रे, लाईटचा स्पीड हा किती असतो, मला कोण सांगेल का, लाईटचा स्पीड किती असतो. ठीक आहे. तर बघा लाईटचा स्पीड जो आहे तो असतो, स्पीड ऑफ लाईट हा असतो 3 × 10⁸ मीटर पर सेकंड इतका. स्पीड ऑफ लाईट असतो 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. म्हणजे काय, इथं बघा 3 वरती मला 8 शून्य द्यायला लागतील. 3 वरती मला 8 शून्य द्यायला लागतील. आणि एवढ्या मीटर पर सेकंदनी जर कुठली वस्तू ट्रॅव्हल झाली तर त्याचं एनर्जीमध्ये कन्व्हर्जन झालं असं आपण म्हणणार. कळतंय का. म्हणजे समजा आता हा मार्कर आहे, हा मार्कर मी असा फेकला, याचा स्पीड किती असणार आहे, खूप कमी असणार आहे. बरोबर. आपण एखादी मोठी 4 व्हीलर 100च्या स्पीडनं जरी पळवली तरी एवढं स्पीड जाणार नाही. जे सेकंदाला एवढी स्पीड पाहिजे, एका सेकंदाला पर सेकंद, एका सेकंदाला एवढा स्पीड पाहिजे 3 × 10⁸. आणि एवढ्या स्पीडनं जर एखादी वस्तू पळाली तर आपण म्हणणार की हा हे एनर्जीमध्ये कन्व्हर्जन झालेलं आहे. शक्य नाही असं नाही आहे, शक्य आहे, पॉसिबल तरी आहेच. बरोबर. आपण अगदी चंद्रावरती आणि वेगळ्या वेगळ्या ग्रहांवरती बरेचसे यान पाठवतोय, त्याला स्पीड कमी नसते, खूप असते ना, तर तिथं त्याचं एनर्जीमध्ये कन्व्हर्जन झालेले असतात. काही रेज आहेत, जे रेज आपण तेवढ्या स्पीडनी पळवतो, दॅट इज ऑल्सो एनर्जी. म्हणजे इथं लक्षात ठेवा की मॅटर आणि एनर्जी हे दोन्ही इंटरकन्व्हर्टिबल आहेत. मॅटरचं एनर्जीमध्ये आणि एनर्जीचं मॅटरमध्ये आपण कन्व्हर्जन करू शकतो. त्यासाठी हे आईन्स्टाईनचं इक्वेशन तुमच्या लक्षात असू दे. काय, E इज इक्वल टू mc². C म्हणजे स्पीड ऑफ लाईट आहे आणि ते किती असतं 3 × 10⁸ मीटर पर सेकंद इतका. बरोबर. आलं लक्षात. ओके, पुढे जाऊ. चला पुढे नेतो आता. तर इथंपर्यंत एक हा पार्ट झाला. मॅटर आणि एनर्जीचे मी तुम्हाला थोडं इन्फॉर्मेशन दिले. पुढे जाऊन डिटेलमध्ये मी तुम्हाला याची अजून इन्फॉर्मेशन घेणार आहे. तर आता फक्त बेसिकसाठी हे तुमच्या नोटबुकमध्ये सगळं लिहून ठेवलेलं असू दे. नेक्स्ट, आता मी तुम्हाला पुढची माहिती देतो. नेक्स्ट, आता मॅटरला अजून थोडंसं डिटेलमध्ये आपण बघूया. ठीक आहे. व्हॉट एक्झॅक्ट मॅटर इट इज. यस, तर मग हे मॅटरला अजून डिटेलमध्ये आपण बघतो आहे थोडंसं. तर हे मॅटर एक्झॅक्टली काय असेल आणि मॅटर कसं बनतो, ठीक आहे, तर ते बघूया. मॅटर कसा एक्झॅक्टली फॉर्म होतो. सो सी हिअर, खाली आपण लिहून घेऊ शकता याच्या, मॅटर इज मेड अप ऑफ
मॅटर इज मेड अप ऑफ बाय पार्टिकल्स. यस, हे लक्षात ठेवा मित्रांनो. मॅटर कसा बनतो तर मॅटर हे पार्टिकल्समुळं फॉर्म झालेलं आहे. मॅटर कशामुळे फॉर्म झालेलं आहे? पार्टिकल्समुळं. पार्टिकलचा शेप कसा असतो रे, मला कोण सांगेल? पार्टिकलचा शेप कसा असतो तर पार्टिकलचा शेप असतो स्फेरिकल. हे लक्षात ठेवा. पार्टिकलचा शेप कसा असतो? स्फेरिकल. अँड शेप ऑफ पार्टिकल्स, खाली आपण लिहू शकता शेप ऑफ पार्टिकल्स आर स्फेरिकल. ठीक आहे, तर याचा स्फेरिकल शेप असतो. पार्टिकलचा शेप कसा असतो तर स्फेरिकल असतो. तर आता समजा इथं मी मॅटर घेतला. ठीक आहे, मी इथं काय घेतला? हा मॅटर घेतला. तर हा मॅटर कशापासून बनतो म्हटलं आपण? तर इथं मी ॲरो करून दाखवतो बघा. हा मॅटर कशापासून बनेल? हा मॅटर बनेल पार्टिकल्सपासून. ठीक आहे, हा मॅटर बनणार आहे कशापासून? पार्टिकल्सपासून. पार्टिकल्सपासून बनेल हा. पार्टिकल्सपासून. पार्टिकलचा शेप असतो स्फेरिकल. बरोबर. आणि समजा ह्याच पार्टिकल्सचे मी इथं अजून दोन वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाइड करतो आहे. एकाला मी म्हणतो ॲटम आणि एकाला मी म्हणतो मॉलिक्यूल. ठीक आहे, एक मी काय म्हणलं? ॲटम, आणि दुसरा मी काय म्हणलं? मॉलिक्यूल. तर आता हे पण समजून घेऊया. ॲटम, मॉलिक्यूल, पार्टिकल आणि मॅटर हे कसे एकमेकांना रिलेट आहेत बघा. तर काय मॅटर कशापासून बनला आहे? पार्टिकल्समुळे. म्हणून मी इथं लिहिलं काय? मॅटर इज मेड अप ऑफ बाय पार्टिकल्स. पार्टिकलचा शेप कसा असतो? शेप ऑफ पार्टिकल आर स्फेरिकल. ठीक आहे, आता स्फेरिकल शेप म्हणजे समजा मी इथं एकच सिंगल पार्टिकल घेतला. एकच सिंगल पार्टिकल घेतला. एकच सिंगल पार्टिकल, तर हा झाला ॲटम. बरोबर. पण ज्यावेळी मी एकापेक्षा जास्त पार्टिकल्स घेतोय, एकापेक्षा जास्त पार्टिकल्स घेतोय, त्यावेळी त्याचा मॉलिक्यूल फॉर्म होतोय मित्रांनो. मॉलिक्यूल. मग याच्यामध्ये तुम्ही दोन पार्टिकल्स आले समजा एकत्र, किंवा समजा याच्यामध्ये तीन पार्टिकल्स एकत्र आले. ठीक आहे, किंवा समजा याच्यामध्ये चार पार्टिकल्स एकत्र आलेत, चार पार्टिकल्स, तर हा असेल तुमचा मॉलिक्यूल. बरोबर. म्हणजे काय? टू ऑर मोर पार्टिकल्स फॉर्म्स मॉलिक्यूल. ठीक आहे, दोन किंवा दोनपेक्षा जास्त पार्टिकल्स मॉलिक्यूल फॉर्म करतील. आणि सिंगल छोटासा पार्टिकल मी घेतला तर मी त्याला काय म्हणेन? दॅट इज अन ॲटम. म्हणजे कुठलाही मॅटर तुम्ही घ्या, तर अगदी या मार्करमध्ये खूप सारे पार्टिकल्स आहेत ना, छोटे 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 पार्टिकल्स जे कॉम्पॅक्ट करून भरलेले आहेत त्याच्यामध्ये, जवळ जवळ जवळ. त्यातला एकच लहानसा पार्टिकल मी बाजूला केला तर तो असेल तुमचा ॲटम. आणि एकापेक्षा जास्त म्हणजे 2, 3, 4 असे पार्टिकल्स ज्यावेळी एकत्र येणार आहेत त्यावेळी आपण त्याला काय म्हणणार आहे? दॅट इज ए मॉलिक्यूल. बरोबर. ठीक आहे, तर इथं आपण अजून एक वर्ड लिहू शकता. काय? टू ऑर मोर दॅन टू ॲटम्स फॉर्म्स मॉलिक्यूल. बरोबर. आता बघा, एक पार्टिकल म्हणजे ॲटम, तर असे दोन वेगळे वेगळे ॲटम्स आले तर मॉलिक्यूल्स होणार. बरोबर. सो दॅट यू कॅन राईट हिअर. मग आपण इथं लिहू शकतो टू ऑर मोर atoms combines together to form a molecule. बरोबर. तर तुम्हाला खाली काय काय लिहायचं आता परत याच्यामध्ये बघा. मॅटरमध्येच आपल्याला काय काय लिहायचं होतं? मॅटर, परत खाली हेडलाईन देऊन मॅटर इज मेड अप ऑफ बाय पार्टिकल्स आर हॅव्हिंग शेप ऑफ स्पेरिकल शेप असणार आहे. ठीक आहे, तर मॅटर पार्टिकलमुळे फॉर्म झाला. याच्यामध्ये एक सिंगल पार्टिकल घेतला तर तो ॲटम झाला. जास्तीचे ॲटम्स एकत्र आले, दोन किंवा दोनपेक्षा जास्त, तर तो मॉलिक्यूल फॉर्म करेल. येतंय लक्षात? तर तो मॉलिक्यूल फॉर्म करेल. आता बघा,
याच्यामध्ये मी तुम्हाला अजून काही असे एक्झाम्पल्स देतोय, खूप इंटरेस्टिंग आहेत जे एक्झाम्पल्स तुम्हाला डे टू डे कॅल्क्युलेशन्समध्ये ज्यावेळी आपण केमिस्ट्री शिकणार आहे त्यावेळी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सॉल्व करताना, म्हणजे समजा मला केमिकल रिॲक्शन्स करायचे आहेत, मला केमिकल इक्वेशन बॅलन्सिंग करायचे आहेत, बरोबर, तर ह्या काही बेसिक गोष्टी आपल्याला पुढे जाऊन लागणार आहेत. तर ह्या ॲटम्सला मी काही वेगळ्या कॅटेगरायझेशनमध्ये क्लासिफाय करतो. ठीक आहे, तर इथं आपण लिहूया ॲटम्स कॅन बी classified, atoms can be classified as बघा मी काय म्हणतो, इथं मी काही वाक्य देतोय. डाय ॲटॉमिक, ट्राय ॲटॉमिक, टेट्रा ॲटॉमिक. ठीक आहे, तर बघा मी काय दिलं. एकाला मी म्हणतो डाय ॲटॉमिक, दुसऱ्याला मी म्हणतो ट्राय ॲटॉमिक आणि तिसऱ्याला मी म्हणतो टेट्रा ॲटॉमिक. तर हा डाय ॲटॉमिक काय, ट्राय ॲटॉमिक काय आणि टेट्रा ॲटॉमिक काय. समजा ज्या वेळेस दोन ॲटम एकत्र आले, ज्या वेळेस दोन ॲटम्स एकत्र येतात त्याला मी म्हणतो डाय ॲटॉमिक. ज्यावेळी तीन ॲटम्स एकत्र येतात, तीन ॲटम्स, त्याला मी म्हणेन ट्राय ॲटॉमिक. आणि ज्यावेळी चार ॲटम्स एकत्र येतात त्याला मी म्हणणार आहे टेट्रा ॲटॉमिक. ठीक आहे, म्हणजे डाय ॲटॉमिकमध्ये दोन ॲटम असतील, ट्राय ॲटॉमिकमध्ये तीन ॲटम्स असतील आणि टेट्रा ॲटॉमिकमध्ये चार ॲटम असतील, चार ॲटम. फॉर एक्झाम्पल, याचे मी तुम्हाला काही एक्झाम्पल पण देतोय मित्रांनो लिहून, याचे एक्झाम्पल्स डाय ॲटॉमिकचे, ट्राय ॲटॉमिकचे किंवा टेट्रा ॲटॉमिकचे काही एक्झाम्पल असतील. बघा, समजा मी घेतला O2, म्हणजे ऑक्सिजनचे दोन ॲटम्स आहेत ना, ऑक्सिजनचे दोन ॲटम्स आहेत, O2 हा झाला डाय ॲटॉमिक. तसंच समजा मी घेतला H2, हायड्रोजनचे दोन ॲटम्स आले, हा पण डायटॉमिक झाला. किंवा समजा मी घेतला HCl, म्हणजे एक हायड्रोजन आणि एक क्लोरीन, हा पण झाला डायटॉमिक. येतं लक्षात? म्हणजे समजा मी हा एक ऑक्सिजन आणि हा एक ऑक्सिजन कंबाईन केला, बरोबर, दोन ऑक्सिजन मी कंबाईन केले, हा पण ऑक्सिजन आहे, हा पण ऑक्सिजन आहे, दोन्ही ऑक्सिजन मी कंबाईन केले, O2 डायटॉमिक झाला, बरोबर. किंवा समजा मी दोन हायड्रोजन कंबाईन केले, दोन हायड्रोजन दोन हायड्रोजन मी कंबाईन केले, H आणि H2, हा पण काय झाला डायटॉमिक. किंवा समजा मी एक हायड्रोजन घेतला आणि एक क्लोरीन घेतला, एक H घेतला, एक Cl घेतला. हायड्रोजन हा क्लोरीनपेक्षा लहान असतो म्हणून मी हे लहान दाखवलं H, आणि क्लोरीन मोठा दाखवला, बरोबर. तर एक H आणि एक मी Cl घेतला, हायड्रोजन आणि क्लोरीन, तर हा झाला माझा HCl. म्हणजे दोन वेगळे वेगळे ॲटम एकत्र येऊन सुद्धा डायॲटॉमिक होऊ शकतो. यासाठी दोन्ही ऑक्सिजनच पाहिजे, दोन्ही हायड्रोजनच पाहिजे असं काही नाही. एक हायड्रोजन आणि एक क्लोरीन जरी आला तरी डायॲटॉमिक होऊ शकतो, बरोबर. HCl हा झाला डायॲटॉमिक. तसंच ट्रायॲटॉमिक आहे, जिथे तीन ॲटम्स एकत्र येणार आहेत, 3 ॲटम्स. मग आता हे 3 ॲटम्सचे एक्झाम्पल्स बघा रे, कोणाला आठवतं आहे का, बरोबर. ज्यावेळी 3 ॲटम्स एकत्र येतील तर एक असेल, समजा मी इथं आता घेतो 3 ॲटम्समध्ये एक, समजा मी घेतला O3 म्हणजे काय, ओझोन, राईट. O3 म्हणजे ओझोन मी घेतला. किंवा समजा मी घेतला H2O, वॉटर घेतला, H2O. किंवा समजा मी घेतला CO2. बघा आता हे कसं होणार आहे, हे मी तुम्हाला लिहून दिलं डायॲटॉमिकचा, बरोबर. हे झालं डायॲटॉमिकचा. ट्रायॲटॉमिकचे पण मी तुम्हाला एक्झाम्पल इथं सांगितले. काय ट्रायॲटॉमिक म्हणजे 3 ॲटम्स एकत्र येत आहेत,
3 ॲटममध्ये O3 घ्या, ओझोन 1, 2 आणि 3. ठीक आहे, तर हे 3 ऑक्सिजन एकत्र आलेत, O अँड O. हा काय झाला तुमचा O3 झाला, ओझोन. तसाच एक वेगळा घेतला H2O, म्हणजे हायड्रोजनचे 2 आहेत आणि ऑक्सिजनचा 1 आहे ॲटम. तर बघा हायड्रोजन ऑक्सिजन, बरोबर. तर इथं काय केलं मी, एक हायड्रोजन घेतला, एक ऑक्सिजन घेतला आणि एक ऑक्सिजन घेतला. तर हे झाला आपला काय H2O, बरोबर. हा झाला आपला H2O वॉटर. तसाच आपण घेऊ शकतोय CO2 कार्बन डायऑक्साईड घेतला. कार्बन डायऑक्साईडमध्ये 1 कार्बन आहे, 2 ऑक्सिजन आहे. चला 1 कार्बन 2 ऑक्सिजन, बरोबर. तर चला 1 कार्बन 2 ऑक्सिजन CO2, म्हणजे हे पण काय झालं ट्रायॲटॉमिक झाला, बरोबर, ट्रायॲटॉमिक. तसंच आपण एक्झाम्पल घेऊ शकतोय टेट्राॲटॉमिकचे पण काही. टेट्राॲटॉमिकमध्ये बघा मी घेतो, चला आपण घेऊया P4 म्हणजे काय फॉस्फरस, बरोबर, फॉस्फरस घेतला. किंवा चला आपण इथं अजून एक एक्झाम्पल घेऊया, काय NH3 अमोनिया घेतला, बरोबर. NH3 अमोनिया घेतला. तर इथं काय होणार आहे बघा, टेट्राॲटॉमिकमध्ये एक्झाम्पल घेऊया आपण टेट्राॲटॉमिक. तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या, एका खाली एक, मी थोडं वर खाली असतं देतो, तुम्ही ओळीने सिक्वेन्सने लिहून घ्या. टेट्राॲटॉमिकमध्ये काय P4 म्हणजे फॉस्फरसचे 4 ॲटम्स आहेत, बरोबर. फॉस्फरसचे 4 ॲटम्स एकत्र आलेत. हा झाला तुमचा टेट्राॲटॉमिक. म्हणजे बघा एक फॉस्फरस P4 घेतलेत. हा झाला काय आपला P4 टेट्राॲटॉमिक. त्यानंतर NH3 म्हणजे मी अमोनिया घेतला होता. NH3 म्हणजे काय, 1 नायट्रोजन आणि 3 हायड्रोजन एकत्र आले. तर 1 नायट्रोजन आणि हे 3 हायड्रोजन, ठीक आहे. 1 नायट्रोजन आणि 3 हायड्रोजन जेव्हा एकत्र येतात तर एक हा नायट्रोजन आणि परत हायड्रोजन. हा झाला आपला NH3 म्हणजे अमोनिया, बरोबर. तर हे झालं काय टेट्राॲटॉमिकचा एक्झाम्पल, टेट्राॲटॉमिकचा, बरोबर. तर या पद्धतीनं ॲटम्स मी काही क्लासिफाय केलेत डायॲटॉमिकमध्ये, ट्रायॲटॉमिकमध्ये किंवा टेट्राॲटॉमिकमध्ये. तर इथं मला तुम्हाला काय सांगायचं होतं बघा, काय मॅटर पार्टिकलने बनला, पार्टिकलचा शेप स्फेरिकल आहे. तर हे पार्टिकल्स मी ॲटम्स आणि मॉलिक्यूलमध्ये डिवाइड केलेत. ॲटम्स म्हणजे सिंगल पार्टिकल आहे, सिंगल. आणि जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त ॲटम एकत्र आले तर मॉलिक्यूल झाले. ॲटम्सला आम्ही क्लासिफाय पण कसं करू शकतो, डायॲटॉमिक, ट्रायॲटॉमिक, टेट्राॲटॉमिक असं, बरोबर. आणि हे त्याचे काही मी तुम्हाला एक्झाम्पल्स इथं समोर लिहून दिलेत. तर एवढं फक्त लक्षात ठेवा, टेन्शन घ्यायचं काही गरज नाही आहे. हे खूप सोप्या गोष्टी आहेत, बेसिक गोष्टी आहेत. पुढे जाऊन आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे, बरोबर. जास्त सोपं आहे म्हणून त्याच्याकडे निग्लेक्ट पण करू नका. बऱ्याच वेळेस हे तुम्हाला 10thला खूप चांगल्या प्रकारे तुम्ही अभ्यास केला असेल तर कळालेलं पण असेल, पण पुढे जाऊन 11th 12thमध्ये आपल्याला ॲटम आणि मॉलिक्युलच जमलिंग करून टाकतील, गोळ करून टाकेल. त्यामुळे थोडं व्यवस्थित बघून लक्ष द्या त्याच्याकडे आणि समजून घ्या, ठीक आहे. तर आजच्या पुरतं इतकंच. हे सगळ्या गोष्टी आजच्या झालेल्या आहेत. केमिस्ट्रीची डेफिनेशन बघितली आपण आज. केमिस्ट्रीची डेफिनेशन काय बघितली, ब्रांच ऑफ सायन्स डील्स विथ काय कंपोजिशन, स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. होल युनिवर्समध्ये आपल्याला फक्त 2च गोष्टी सापडतात, कुठले मॅटर आणि एनर्जी. मॅटर म्हणजे काय, एनिथिंग विच ऑक्युपाइज स्पेस अँड हॅज मास. एनर्जी काय, नेदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, बरोबर, ओनली ट्रान्सफॉर्म्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म, ते बघितलं. त्यानंतर मॅटर एनर्जी हे एकमेकांमध्ये इंटरकन्व्हर्टेबल आहे का, आहे. ते कोणी सांगितलं आपल्याला, आइन्स्टाईननी सांगितलं. आइन्स्टाईननी काय इक्वेशन दिलं आपल्याला, E=mc². त्याच्यानंतर स्पीड ऑफ लाईट किती असतो हे बघितलं, किती असतो 3 × 10⁸ मीटर/सेकंद इतका असतो, बरोबर. त्याच्यानंतर आपण पुढे गेलो, पुढे जाऊन आपण म्हणला की मॅटर हा कशाने म्हणला, पार्टिकल्सनी. पार्टिकल्समध्ये आपण ॲटम आणि मॉलिक्यूल हे दोन्ही क्लासिफाय केले, बरोबर. आणि त्याच्यामध्ये डायॲटॉमिक, ट्रायॲटॉमिक आणि टेट्राॲटॉमिक हे इतक्या गोष्टी आपण आज बघितल्या. तर सगळ्यांना होप की लक्षात आलेलं असेल. तर आजच्या पुरतं इतकंच घेऊन मी स्टॉप करतो. उद्याच्या लेक्चरला
आपण मॅटर अजून डिटेलमध्ये त्याचं क्लासिफिकेशन बघूया. त्याचे स्टेट्स कुठले आहेत, सॉलिड, लिक्विड, गॅस, अजून कुठले स्टेट्स आहेत का. मग ते प्युअर सबस्टन्समध्ये कसं क्लासिफाय करायचं, मिक्सचरमध्ये कसं क्लासिफाय करायचे, ह्या सगळ्या गोष्टी आपण नेक्स्ट लेक्चरला इन डिटेल बघूयात. थँक्यू.